महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री अत्यंत धडाडीने राज्याला पुढे नेण्यासाठी सतत काम करणारे श्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि अनेक वर्ष शेजारी, कारण मी निवडून यायचो बाजूचा मतदारसंघ त्यांचा मतदारसंघ, असे माझे मित्र सन्माननीय आनंद गीतेजी, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय परिवहन मंत्री, मुंबईचे माजी महापौर माझे मित्र श्री दिवाकर रावतेजी, श्रीयुत विजय शिवतरेजी, रवींद्र वायकरजी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कराडचे सुपुत्र आणि केंद्रामधील देखील माजी मंत्री माझे जुने सहकारी मित्र पृथ्वीराज चव्हाणजी, लोकसभेतील माझे दोन सहकारी मित्र विनायक रावजी, उदयनराजे भोसलेजी, दोघांनाही आता जोडलं जात आहे. दोघांची तक्रार राहणार नाही काय राजे? सन्मान्य आमदार माझे मित्र राहुल नार्वेकरजी, सदानंद चव्हाणजी, त्याचप्रमाणे रेल्वेचे सर्व 2 जनरल मॅनेजर, 3 जनरल मॅनेजर, इतर सर्व पदाधिकारी. चिपळूणमध्ये हाच कार्यक्रम आताच ह्याच वेळेला चिपळूणमध्ये आणि कराडमध्ये देखील होतोय. तिथे उपस्थित माजी आमदार सन्मान्य बाळ मानेजी, कराडमध्ये शिवाजीराव येरणकर नाईक, श्री पाटील, अनंतराव पाटील, विक्रमसिंग पाटणकर, असे अनेक तिकडचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य माणूस आनंद व्यक्त करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय देशाचे नागरिक आणि बंधू भगिनींनो, आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्तीचा आहेच, पण शब्दपूर्तीचा पण आहे. शब्दपूर्तीचा पण आहे आणि कर्तव्यपूर्तीचा पण आहे. स्वप्नपूर्तीचा अशासाठी की गेले कित्येक वर्ष कोकणातली माणसं म्हणायचे आमच्याकडे पाऊस खूप पडतो, सह्याद्रीच्या ह्या बाजूला पाऊस मात्र पडतो, परंतु विकास मात्र त्या बाजूला जास्त होतो. तर निसर्ग आम्हाला भरभरून देतो, परंतु विकास होणारा मात्र पश्चिम महाराष्ट्रात का राहतो? आणि म्हणून एक वर्ष घोषणा असायची, पश्चिम महाराष्ट्राचा विकास, कोकण राहायला भकास, आम्ही अशा घोषणा ऐकत राहिलो. परंतु दोन्ही ठिकाणी राहणारी माणसं आपल्या राज्याचेच नागरिक आहेत, पेटीरोटीचे व्यवहारही होतात. निसर्गाने इकडे पाऊस दिला तर त्या बाजूला देखील यावर्षी तर सगळीकडेच पाऊस आहे, कोणाला तक्रार करायची जागाच निसर्गाने ठेवलेली नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी जलशिबिराचा कार्यक्रम केल्यामुळे आणखीन काही वर्ष तरी कोणाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये एक जी दरी होती ती जर दूर केली तर कदाचित कोकणी माणसाला देखील पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाने विकास कसा केला जास्त कळू शकेल, एकमेकाचे संबंध वाढतील आणि दोन्ही ठिकाणी जास्त विकास होऊ शकेल. म्हणून कोकणाला पश्चिम महाराष्ट्राची आणि त्याबरोबर उर्वरित महाराष्ट्रासाठी जोडण्याची गरज होती. कारण 720 किलोमीटरचा असणारा किनारा हा कोकणामध्ये आणि बंदराशिवाय विकास होऊ शकत नसल्यामुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्यांना देखील जोडण्यासाठी, काही बंदरांना जोडण्यासाठी देखील वाहतुकीच्या साधनांची आवश्यकता आहे. आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने अनेक वर्ष असणारी कोकणी माणसाचं स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम आहे. शब्दपूर्तीचा अशासाठी की बजेटमध्ये आम्ही घोषणा केली होती. पूर्वी लोकांची अशी धारणा होती की बजेटमध्ये केलेली घोषणा म्हणजेच प्रकल्प, घोषणा केली काम संपलं. आणि म्हणून अनेक पूर्वी मंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या आणि आता मला त्याची देखील मला काळजी घ्यावी लागते. लोक विचारतात त्यांनी घोषणा केली होती, म्हटलं आता किती कोणी काय काय घोषणा केल्या त्याचं आपण लिहून ठेवलं पाहिजे, कारण घोषणा अनेक झाल्या. अनेक ठिकाणी प्रकल्पाची एकाच ठिकाणी अनेकदा भूमिपूजना पण झाली. परंतु घोषणा केल्यानंतर प्रत्यक्षात आणण्यासाठीचं कामाला सुरुवात जर आम्ही केली असेल तर खऱ्या अर्थाने आमच्या नरेंद्र मोदी सरकारने केली.
आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा शब्दपूर्तीचा पण कार्यक्रम आहे. बजेटमध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर, अर्थसंकल्पातल्या गोष्टीवर केवळ संकल्प नाही, त्याला अर्थ जोडून आवश्यक असणाऱ्या गोष्टीची पूर्तता करून ते कार्यक्रम कसे अंमलात आणले जातील हे पाहण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर अंमलबजावणी होते. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये पहिला जो अर्थसंकल्प जाहीर केला होता त्यानंतर केलेल्या 136 प्रत्येक घोषणेची कार्यवाही काय केली याचा अहवाल आम्ही संसदेला जाहीर केला होता. विनायक रावजी आणि आमचे महाराज सांगतील. आणि त्यावेळेला कोणी एनसीपीने देखील त्यावर ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं, कारण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. आज तोच प्रकार आम्ही आज ह्या करतोय. म्हणून खऱ्या अर्थाने हा शब्दपूर्तीचा देखील कार्यक्रम आहे. आणि मला असं वाटतं निश्चितपणे की लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक तऱ्हेचे प्रकल्प महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहयोगाने आम्ही करतो. देशामध्ये विकासाचं एक नवीन दालन उघडेल. ह्याचं कारण राज्य आणि केंद्र सरकारच्या झालेल्या एकत्रित करारामुळे. रेल्वे ही अशी एकमेव संघटना आहे की जी संघटना पूर्णपणे केंद्रातूनच चालते. जगामध्ये कदाचित एवढी ओव्हर सेंट्रलाइज आणखीन कुठची संघटना नसेल, आस्थापना नसेल. आणि म्हणून कोणत्याही अर्थसंकल्पाच्या पूर्वी अनेक देशाचे सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री रेल्वे मंत्र्यांना भेटतात आणि काय काय केलं पाहिजे सांगतात. मी मुद्दामून मजेसाठी बघत होतो की आतापर्यंत अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे केंद्र सरकारला जाहीर केलेले जे निवेदन आहेत त्याच्यात काय काय झालं. तर मुख्यमंत्र्यांना कदाचित त्रास होऊ नये या भावनेने पूर्वीच्या रेल्वे मंत्र्यांनी ठरवलं होतं की आपण काय नाही केलं तर पुढच्याला आणखी नवीन टाईप करायला तरी त्याला लागणार नाही. आणि तीच निवेदनं सतत साजरी केली जात होती. यावर उपाय करण्यासाठी आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहयोगाने नवीन कंपनी स्थापन करतोय. आणि मला सांगायला आनंद होतो की ह्याबाबत सगळ्यात जास्त पुढाकार कोणी घेतला असेल तर तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेऊन त्याप्रमाणे लगेच कारवाईला सुरुवात केली. आम्ही लवकरच त्यातून निर्माण होणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणीचे समारंभ आणखीन काही दिवसात सगळ्या ठिकाणी, शेतकरी सध्या शेतीच्या कामामध्ये व्यग्न आहेत, ते झाल्यानंतर कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल. मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, अमरावती डिव्हिजनमध्ये, कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा तऱ्हेचे प्रकल्प आम्ही अंमलात आणणार आहोत. आणि त्यासाठी जवळजवळ सगळी कारवाई पूर्ण होत आलेली आहे. त्याचबरोबर मुंबई शहरासाठी देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून जवळजवळ 40,000 कोटीपेक्षा जास्त प्रकल्पाची सुरुवात आम्ही करतो. त्यासाठी नीती आयोगाने देखील बहुतांश प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यासाठी असणारी संपूर्ण तयारी होत आलेली आहे आणि त्याचे देखील लवकरच पायाभरणी समारंभ आम्ही लगेच करणार आहोत. काही प्रकल्प हे पीपीपी मॉडेलमध्ये केले जातील. पीपीपी मॉडेल अशासाठी की केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून पायाभूत सेवेमध्ये किती गुंतवणूक करायची ठरवली तरी गुंतवणुकीसाठी येणारे पैसे देखील कर रूपानेच येतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसावर जास्तीत जास्त बोजा न टाकता हे प्रकल्प कसे अंमलात आणता येईल पाहायचं असेल तर आपल्याला खाजगी क्षेत्राची देखील त्यामध्ये मदत घ्यावी लागेल. आणि खाजगी क्षेत्र म्हणजे आपल्या विकासाचे एक भागीदार आहेत. त्यांच्या सहकार्याने आपण जर विकास प्रकल्प राबवले तर देशातल्या लोकांना देखील फायदा होईल, पायाभूत सेवा निर्माण केल्या जातील आणि सर्वसामान्य माणसावर कररूपाने जास्त बोजाही येणार नाही. आणि या दृष्टीने आपण अनेक प्रकल्प राबवतो. त्यातला हा एक प्रकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय की ज्यामध्ये शापूरजी पालनजी आणि कोकण रेल्वे या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबवायचं ठरवले. मला सांगायला आनंद होतो की आमच्या रेल्वेमध्ये मी मंत्री झाल्यापासून आम्ही सतत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी धारणा आहे की संपूर्ण पारदर्शकपणे व्यवहार झाले पाहिजेत. मी मंत्री झाल्यापासून 1 रुपयाचं देखील टेंडर हे मंत्र्याकडे अजून आलेलं नाही. कोणत्याही तऱ्हेचा कमर्शियल डिसिजन हा मंत्र्याच्या पातळीवर घेतला जात नाही. आजचा देखील निर्णय कोकण रेल्वेने केला ह्याची माहिती केल्यानंतर मला कळली. पूर्वीचा दिवस असे होते की आई वडिलांना विचारायचं लग्नच व्हायचं नाही का आई वडीलच लग्न ठरवायचे. मी सगळ्यात शेवटी लग्न ठरल्यानंतर कळत असेल तर मुलाला आणि मुलीला सगळ्यात शेवटी कळायचं की माझं लग्न ठरलंय. पण आता परिस्थिती अशी आहे की मुलं मुली लग्न ठरवून नंतर येऊन सांगतात की लग्न झालं आई बाबा आता तुम्ही रिसेप्शनला आला नाहीत आता तर तुम्हाला पेढे द्यायला आलेले. तीच परिस्थिती आता आम्ही रेल्वेमध्ये
करार आधी केला, त्यांनी आधी ठरवलं आणि नंतर केवळ औपचारिकता म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री आणि आमचे सर्व इकडे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या साक्षीने आम्ही त्याला मूर्त स्वरूप देतो. आणि मला वाटतं शापूरजी पालनचे लोक देखील सांगतील की एकदाही त्यांचे अधिकारी कोणते पण मला भेटायला आले नव्हते. भेटायची गरजच नाही. अशा पारदर्शकपणे व्यवहार चालवण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि त्यामधूनच संपूर्ण देशाचा विकास कसा केला जाईल आम्ही पाहतो. आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे अशाच पीपीपी मॉडेलमध्ये देखील मुंबई शहराचे प्रकल्प काही अंमलात आणले जाणार आहेत आणि त्यामध्ये देखील राज्य सरकारने खरोखरच मला त्यांना जाहीरपणे त्यांचा आभार मानायचे आहेत की त्यासाठी स्टेट सपोर्ट ॲग्रीमेंट जे हवं होतं ते तरी कोणताही विलंब नव्हता, लगेचच दिलं आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील अशा तऱ्हेची एक नवीन सुखसोयी उपलब्ध होईल. मुंबईमध्ये आपल्याला कल्पना आहे की आधीच मेट्रोच्या माध्यमातून मला वाटतं जवळजवळ 1 लाख कोटीच्या आसपास येथील एवढे प्रकल्प राबवले जात आहेत. रेल्वेमधून आता राबवले जातील आणि म्हणून मला खात्री आहे की मुंबईमधला जो वाहतुकीचा प्रश्न आहे, कारण मुंबई ही आपल्या राज्याची राजधानी आहेच आहे, परंतु देशाची एक अत्यंत महत्त्वाचं शहर आणि राजधानी, कमर्शियल राजधानी म्हणून देखील त्याला पण ओळखलं जातो. आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून या आर्थिक राजधानीला जास्तीत जास्त सोयी देण्यासाठी आपण प्रयत्न करतो. अर्थात आपल्याला कल्पना आहे की मुंबईची वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण आहे. केवळ मुंबई रेल्वेमध्ये, सबअर्बन रेल्वेमध्ये 75-80 लाख लोक दर दिवशी प्रवास करतात आणि मुंबईमधली जी वाढ होत गेली, नवीन नवीन शहरं वाढत गेली, त्या ठिकाणी जी लोकसंख्या वाढली त्याचं प्लॅनिंग पूर्वी केलं नव्हतं. ही लोकसंख्या आता वाढली आणि त्यामुळे देखील ताण पडतोय. परंतु त्यासाठी 15-20 वर्षापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता होती, परंतु नियोजन झालं नाही. म्हणून आम्ही कोणालाही दोषारोप न करता ह्यासाठी मार्ग कसा काढता येईल म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून आम्ही ह्यावर मार्ग काढतो आणि त्यासाठी लवकरच सर्वसामान्य माणसाला फायदा कसा होईल हे पाहिलं जाईल. त्याचबरोबर ही लोकांची असणारी गैरसोय दूर व्हावी म्हणून जगातले सगळ्यात चांगले त्यातले तज्ज्ञ असतील, वाहतूक तज्ज्ञ, वर्ल्ड बँकेपासून सगळ्यांना बोलावून आम्ही त्यावर चर्चाही केली आहे की याच्यावर मार्ग कसा काढता येईल आणि त्यांनी सांगितलेल्या उपाययोजनांवर देखील कारवाई केली जाते. आपल्याला माहिती आहे की हार्बर लाईन त्याचे डबे देखील 1/3 कपॅसिटी वाढली. त्याचबरोबर सेंट्रल रेल्वेमध्ये देखील काही आवश्यक असणारे बदल कसे केले जातील म्हणून आता नवीन जनरल मॅनेजर गोयल जरा आप खडे रहिए यांना देखील आपण इथे मुद्दाम आणलेलं आहे आणि मला खात्री आहे की ते देखील आणि त्यांचे असणारे इतर सहकारी लवकरच त्या देखील अल्पकालीन ज्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्या देखील करतील. दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आणि आवश्यक असणारे जे 15-20 वर्षापूर्वी न झालेली कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही देखील पूर्णपणे त्या कामासाठी लागलेलो आहोत. मला खात्री आहे की रेल्वे हे एक विकासाचं फार मोठं साधन आहे आणि म्हणून मुंबई, महाराष्ट्र आणि ह्या दोघांनी जर जबाबदारी घेतली तर आपल्या आर्थिक विकासाचा दर जो आहे तो आपल्या पंतप्रधानांची इच्छा आहे की लवकरात लवकर वाढून देशातली गरिबी दूर झाली पाहिजे. ते करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार जास्त मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतलेली आहे, कारण सगळीच राज्य त्याप्रमाणे विकास करू शकणार नाहीत. महाराष्ट्र राज्यासारखं एक राज्य हे इतर राज्यांपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात विकास करू शकतो आणि ते करण्यासाठी देखील राज्यांनी जी जबाबदारी घेतली आहे त्यामधला एक अल्पसा वाटा हा पायाभूत सेवेचा आहे आणि त्यासाठी रेल्वे ही पूर्णपणे राज्य सरकारबरोबर काम करेल हे साठी सांगण्यासाठीच आम्ही हा मुद्दाम करायला सुरुवात केलेली आहे. मला खात्री आहे की अल्पकालीन योजनेचा एक भाग म्हणून मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपल्याकडे रेल्वेमध्ये जाताना जर पाहिलं, आता ह्यावेळेला तर आपण आलो रविवार आहे म्हणून निराळ गोष्ट आहे, पण दुपारच्या वेळेला गर्दी कमी असते. सकाळचे 2-3 तास आणि संध्याकाळचे 2-3 तास प्रचंड गर्दी होते. म्हणून जर आपण कार्यालयीन वेळा ह्यामध्ये जर काहीतरी नियोजन करून स्टॅगरिंग करता आलं तर ते करण्यासाठी देखील आम्ही एकत्र येऊन त्यासाठी देखील कारवाई करणार आहोत. आम्ही आताच ठरवलंय, आम्ही लवकरच एक अभ्यास गट स्थापन करतो. तो अभ्यास गट लवकरात लवकर अहवाल देऊन कोणत्या कोणत्या कार्ययोजना करता येतील हे पाहणार आहोत. त्यासाठी खाजगी आस्थापनेने देखील पुढे येण्याची आवश्यकता आहे, त्यांनी देखील आम्हाला मदत करावी आणि मग लगेच हा आमचा मोठा प्रचंड प्रमाणावर मेट्रोचा आणि रेल्वेचा जे प्रवास लोकांना सुखकर करण्यासाठी जे कारवाई आपण करतो त्याला जो वेळ लागेल तो लागेल, त्याच्या आपल्या हातात नाही. कारण आता केल्यानंतर देखील 2-3 वर्ष 4 वर्ष लागू शकतात आणि लागणारच, तेवढी पायाभूत सेवेला लागतातच. परंतु त्या मधल्या काळामध्ये लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून देखील आम्ही याप्रमाणे प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून मी सर्व लोकांना मनापासून धन्यवाद देतो. हा कार्यक्रम हा खरोखरच अतिशय
महत्त्वाचा कार्यक्रम देशाच्या दृष्टीने देखील आहे. आपल्या देशामध्ये रेल्वेचं जाळं पसरण्यासाठी खरोखरच मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज आहे. दुर्दैवाने रेल्वेमध्ये जेवढी गुंतवणूक केली पाहिजे असं सगळ्या अगदी सॅम पित्रोडा कमिटी, पूर्वीच्या सरकारने नेमलेली कमिटी, त्याच्या आधी ममता बॅनर्जीच्या काळात सगळ्या कमिट्यांचं म्हणणं एकच होतं की रेल्वेमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आणि गुंतवणूक कशी करायची त्यासाठी मात्र आपण काही सांगितलं होतं. आता म्हणून खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने आवश्यक पडेल तिकडे अनेक आर्थिक संस्थांच्या मदतीने लवकरच रेल्वे एक रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड पण तयार करते. त्यामध्ये वर्ल्ड बँकेने पुढे आलेले आहेत. त्यासाठी देखील लवकरच आम्ही कॅबिनेटची मंजुरी मिळवू आणि त्यानंतर त्याला देखील कामाला सुरुवात होईल. आणि म्हणून अनेक मार्गांनी रेल्वेचा विकास कसा करता येईल ह्या एकमेव कारणाने आपण एक कार्यक्रम करतोय. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि राज्याच्या सर्व इतर मंत्र्यांना देखील मनापासून त्यांचे आभार मानतो. रेल्वेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला खात्री आहे की अजून जास्तीत जास्त अजून काम करण्याची जी गरज आहे त्यासाठी सगळेजण काम करतील ह्याची मला खात्री आहे. त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मला बरं वाटतं की सर्व पक्षाचे लोक या कार्यक्रमासाठी आहेत. कारण रेल्वे आणि विकास यामध्ये राजकारण न आणता आपण जर काम केलं तर ते खरोखर होऊ शकतं. आणि म्हणून मला खात्री आहे की आमचे राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पहिल्यापासून वाटत असेल कारण त्यांच्या कुटुंबातले अनेक जण लोकसभेत देखील कराडमधून निवडून त्यांच्या मातोश्री त्यांच्या वडिलांनी केलं काम हे देखील आम्हाला ज्ञात आहे. आणि म्हणून सगळ्या लोकांच्या विकासासाठी एकत्र येऊन आपण काम करण्याची गरज आहे. ते करावे अशी सगळ्यांना एक विनंती करतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल तुमचा